क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन येतो तो प्रदीप म्हात्रे. सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला रवी पाटील, नॉन स्ट्राईकला गणेश कोटावले. पहिलाच चेंडू प्रदीप यांचा. खूपच सुरेख चेंडू हवेमध्ये केला आहे. झेल होतोय का आणि सुरेख झेल टिपतोय जयू म्हात्रे. पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त होते ती प्रदीप म्हात्रे यांना. खूपच सुंदर झेल टिपला तिथे जयू म्हात्रे यांनी. पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट. रवी सारखा मोठा आदरा बसतोय तो भेंडीपाडा संघाला. डीजे लाव. चालू असणारा सामना जय हनुमान कामन वर्सेस जय मल्हार भेंडीपाडा. पहिल्याच चेंडूवर मोठा आदरा बसतोय तो भेंडीपाडा संघाला. त्यांची रवी यांची जागा घेण्यासाठी आता येतोय स्ट्राईकवर नागेश. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन प्रदीप म्हात्रे. सामना करेल नागेश. खूपच सुंदर चेंडू. पंचांकडे दात अपील केली जाते आणि पंच अपील पेटाळून लावतात. डॉट चेंडू. खूपच सुरेख गोलंदाजी प्रदीप म्हात्रे यांच्याकडून होताना दिसत आहे. दोन चेंडू एक सफलता. पुन्हा एकदा प्रतीक आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन नागेशसाठी. खूपच सुंदर चेंडू. आता पुन्हा एकदा अपील आणि लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण केली जाते. संघाचं अकाउंट ओपन होते लेग बायच्या द्वारा. 1 रन पूर्ण. 3 चेंडू 1 धाव. प्रथमच स्ट्राईकला येतोय तो गणेश कोटावले. खूपच सुंदर गोलंदाजी प्रदीप म्हात्रे यांची. पुन्हा एकदा आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल. प्रथमच सामना करेल गणेश कोटावले. आणि सोडून दिला होता चेंडू आणि वाईट चेंडूचा इशारा अंपायर द्वारा. खराब चेंडू हाताळला होता. खराब चेंडू ने संघाचा स्कोअर वाढताना स्कोअर जाऊन पोहोचतो तो 2 रनावर. पुन्हा एकदा प्रतीक आपल्या संघातील चौथा चेंडू घेऊन गणेश यांच्यासाठी. खूपच सुंदर चेंडू. विकेट किपर चुकतोय आणि 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 रनांवर. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा प्रदीप टू नागेश.
खूपच सुरेख गोलंदाजी इथे होताना दिसत आहे प्रदीप यांच्याकडून. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 3 रनावर. खूपच सुरेख षटक हाताळताना दिसत आहे प्रदीप म्हात्रे. आपल्या संघातील षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रदीप. फुलटॉस चेंडू आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा चेंडू खूप खराब हाताळला. फुलटॉस चेंडू होता आणि पुरेपूर समाचार घेतलाय तो नागेश यांनी आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. पुढील होणारा सामना यंगस्टार मास्टर मोरीगाव वर्सेस आई चौंडाई नागले यांच्यात होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो अरविंद भरत. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हरचा. थांबा जरा. 5 ओव्हर आहे. 5 ओव्हर आहे. 5 षटकांचा सामना आहे. सांग ना तू काय करतो. यो 4 बोलला पहिला. जाऊ अरविंद बरं स्वतःचं पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो अरविंद बरब बंड्या. खूपच सुंदर गोलंदाजी केली होती प्रदीप म्हात्रे यांनी पण शेवटचा चेंडू फुलटॉस हाताळला आणि त्या चेंडूवर नागेश दलवी यांच्या बॅटमधून मोठा फटका आला आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. 5 षटकांचा सामना आहे. आपल्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल गणेश. शॉर्ट चेंडू मिडल नाही करू शकला बॅटला. डॉट चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी होताना दिसत आहे जय हनुमान कामन या संघाची. सुरेख गोलंदाजी हाताळताना दिसत आहेत सर्वच गोलंदाज. विजय यांचा बक्का मोठा होता आहे. माझ्याकडे मोबाईल घेतला नाही. पुन्हा एकदा अरविंद आपल्या षटकात दुसरा चेंडू घेऊन गणेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हवेमध्ये चेंडू खेळतोय आणि जेलच्या रुपयाने दुसरा धक्का बसतोय तो जय मल्हारी भेंडीपाडा या संघाला. अशा तऱ्हेने दुसऱ्याच चेंडूवर सफलता भेटते ती अरविंद यांना. खूपच सुंदर गोलंदाजी होताना दिसत आहे ती अरविंद यांची. आलेला आहे यांचा भेंडीपाडा नाव दिलं पहिला. भेंडीपाडा नाव होता ना रे. भेंडीपाडा माझा भेंडीपाडा गेला. 1-1 वर्ष चेंज करतील काय. नाही कसं काही दिसलं तुम्ही मस्त स्टार. आता कसा बोलतोय म्हणता मोठी टीम आहे रे नागला. आम्ही पण घाबरतो नागला. तुम्हाला नाही पण मी सांगा. खूपच सुंदर गोलंदाजी होताना दिसत आहे ती बंड्या यांची. दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करतो बंड्या. स्वतःच्या फॉलो मध्ये सुंदर झेल टिपला होता आणि काय नाव रे बॅट्समॅनचा. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन काय नाव रे माहिती आहे याचा बॅट्समॅनचा. तिसरा चेंडू खूपच सुरेख चेंडू हाताळतोय आणि लगातारचे 3 चेंडू डॉट हाताळतोय तो अरविंद आणि स्ट्राईकला येतो तो वसंत. भेंडीपाडा संघाचा 12वा खेळाडू इथे पाठवून द्यायचा आहे. खूपच सुंदर गोलंदाजी अरविंद यांची. लगातार 3 चेंडू डॉट. चौथा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न
एक धाव पूर्ण दुसऱ्या रनाचा एकच धाव मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 रनावर. खूपच संत सुरुवात होताना दिसत आहे ती भेंडीपाडा संघाची. खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना दिसत आहेत अरविंद. षटकातील 5वा चेंडू घेऊन सामना करेल नागेश. शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता. पाहूया या चेंडूवर काय करतो नागेश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुन्हा एकदा चांगला शॉट फेकून दिला होता चेंडूला हवेमध्ये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारतो नागेश. खूपच सुंदर फलंदाजी होताना दिसत आहे ते नागेश यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनपर्यंत शिल्लक आहे आणि हॅट्रिकवर जाऊन पोहोचतोय तो नागेश. पाहूया हॅट्रिक होते की नाही नागेश यांची. पुन्हा एकदा शॉट चेंडू आणि काय होते इथे आणि पुन्हा एकदा षटकार. लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारतोय तो नागेश. खूपच सुंदर बॅटिंग इथे बघायला भेटतं नागेश यांच्याकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार. खूपच सुंदर फलंदाजी नागेश यांची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो जयेश विरारकर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये खूपच रन कमी होते पण या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारून संघाची धावसंख्या पोहोचवली ती नागेश यांनी 22 या धावसंख्येवर. खूपच सुंदर फलंदाजी. हॅट्रिक मारली आता नाही. हॅट्रिक मारली पहिला हे आता 2 मारलं. पहिले लास्ट ओव्हरला 1 मारलेला. हॅट्रिक झालीच ना. पण जयेश विरारकर आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन वसंत यांच्यासाठी. आणि डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट येताना खूपच सुंदर लाईन जयेश विरारकर यांच्या कडून हाताळताना दिसत आहे. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जयेश. मनकी विकेटचे अपील काय झाले आणि आउट आहे का 40 प्लसला. थांबा थांबा. आउट आहे का 40 प्लसला. आउट आहे का. आउट आहे का. आउट आहे. विकेट तर आहे. थांबा जरा. थांबायचं आहे.
घाई करायची आहे, अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे. चौथा षटक घेऊन जाईल तर दीपक जाधव. 4 चेंडूवर 4 षटकार मारतोय का पाहूया नागेश. लगातार 3 षटकार मारून नॉन स्ट्राईक एंडला उभा होता नागेश दलवे. दीपक पहिला चेंडू घेऊन नागेशांच्या अटी. खूपच सुंदर चेंडू, काही समजला नव्हता चेंडू नागेशांना. डॉट चेंडू, खूपच सुंदर गोलंदाजी होताना दिसत आहे ती जय हनुमान कामन या संघाची. पुन्हा एकदा दीपक टू नागेश. ओ फेकून दिला चेंडूला 6 धावांचा षटकार, खूपच लांब षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. नागेश यांच्या बॅटमधून निघालेला चौथा षटकार आहे. खूपच सुंदर फलंदाजी होताना दिसत आहे ती नागेश यांची. एक हाती किल्ला लढवताना दिसत आहेत भेंडीपाडा संघासाठी. पुन्हा एकदा दीपक नागेश यांच्याकडे पाहूया. खूपच सुंदर चेंडू, लेग ब्रेक चेंडू हाताळतोय. डॉट चेंडू इथे येतोय आणि संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर थांबलेली आहे. आपल्या षटकात चौथा षटक चेंडू घेऊन दीपक पुन्हा एकदा फेकून दिलाय चेंडूला 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. 5 षटकार मारतोय, धावसंख्या झालेली आहे 36. त्याच्यामध्ये 30 धावा तर षटकारांच्याच आहेत नागेश यांच्या. खूपच सुंदर बॅटिंग होताना दिसत आहे ती नागेश दलवे यांची. 4 चेंडू झालेले आहेत, शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन दीपक नागेश यांच्याकडे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि 4 धावा मिळतील इथे. थोडीशी ताकद कमी पडली, नाही तर पुन्हा एकदा 6 धावा मोजाव्या लागल्या असत्या. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. किती रन झाले? हो, खूपच सुंदर चेंडू. षटकाची समाप्ती होते, काही समजलं नव्हतं नागेशांना आणि स्कोर जाऊन थांबतोय तो 40 या धावसंख्येवर. शेवटचं षटक बाकी असेल. शेवटचं षटक कोण घेऊन येईल पाहूया. पैसे दिले नाव सांगायचं नाही, मला विराट पैसे नाही दिलं. नावं सांगायचं, नावं सांगायला पैसे नाही दिलं नाही. अरे आम्हाला पैसे इथे यायचं पैसे दिले ना, मी तर आलो पण नसतो असा. शेवटचा षटक घेऊन जाईल तो रवी नाईक. स्कोर 40 या धावसंख्येवर थांबलेला आहे. शेवटच्या षटकात किती धावा येतात पाहूया. हाणामारीचं षटक आहे. वसन यांना काहीतरी आपल्या संघासाठी करून दाखवायला लागेल. अजूनपर्यंत वसन यांनी 6 चेंडूमध्ये 3 धावा केलेल्या आहेत. रवी आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन वसन यांच्यासाठी. खूपच सुंदर चेंडू होता.
बॅटची एज आणि चेंडूचा सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवर. खूप हा कुठं आहे पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा रवी टू वसंत. हो हवेमध्ये चेंडू आणि चेंडूचा सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी षटकार. खूपच लांबत लांब षटकार. आता मात्र वसंत यांनी खूपच सुंदर बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 50. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा करतो वसंत बघूया. 2 चेंडूमध्ये 10 धावा केलेल्या आहेत वसंत यांनी. 8 चेंडूमध्ये 13 या धावसंख्येवर खेळतो वसंत आणि नागेश आज 34 या धावसंख्येवर खेळतोय. रवी आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा शॉट. चेंडू होता खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आणि नागेशांनी थांबवलेला आहे. वसंतने एकच धावावर समाधान मानलेलं आहे आणि एक धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 51 या धावसंख्येवर. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा बनवतील बेंडीपाडा संघ पाहूया आपण. सुट्ट्या मारला 2 12 चेंडूमध्ये 34 धावा खेळतो नागेश. पाहूया शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा बनवतो नागेश आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 51 या धावसंख्येवर. शेवटचे 3 चेंडू. सामना करेल तो नागेश. खूपच सुंदर चेंडू होता आणि सुरेख शॉट. काय झाले तिकडे किती धावा आहेत. अंपायरचा इशारा तो 4 धावांचा. 4 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 या धावसंख्येवर. खूपच सुंदर शॉट नागेश यांच्या बॅटमधून येताना. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर 50 पूर्ण होऊ शकते नागेश यांची. हवेमध्ये चेंडू आणि 1 बाउन्स 4. 4 धावा मिळतील. हा षटकार गेला असता तर नागेश यांना 50ला चान्स आला असता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा मिळतील. हो क्लिंग बोर्ड. खूपच सुंदर चेंडू हाताळला रवी यांनी आणि शेवटच्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त करतोय. धावसंख्या 59 या धावसंख्येवर थांबलेला आहे आणि 60 धावांचा लक्ष्य ठेवलेला आहे तो जय हनुमान कामन या संघासमोर. पुढील होणारा सामना यंगस्टार मोरीगाव मास्टर वर्सेस आई चौंडाई मास्टर नागले यांच्यात होत आहे. तर टॉससाठी यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. टॉस का बॉस कोण होतोय पाहण्यासाठी इथे उत्सुक विजय दलवे खूपच असे लांबून आले आहेत.
नावं सांगण्यासाठी 1000 रुपये दिवस ना. नागला संघाचा कर्णधार यायचा आहे टॉस उडवण्यासाठी. याच्यानंतर होणारा सामना शेवटचा सामना असेल. 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. खूपच टप्पट सामना होईल असं म्हणायला हरकत नाही. टॉस उडवण्यासाठी टॉस उडवण्यासाठी आले साहिल गुप्ता. धडाके मग काय 60 धावांचं लक्ष आहे. 59 धावा झालेल्या आहे आणि 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते टॉच होतोय आणि टॉच का बॉस कोण होते पाहूया. टॉस जिंकतोय नागला संघ आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय तो नागला संघ. 5 षटकांचा सामना असेल. टॉस जिंकून पहिला फलंदाजी घेतलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय कारण कमिटीने जो आपले निर्णय घेतलेला आहे आमच्या टीमने तो चांगलाच असेल. 60 धावांचं लक्ष असेल. जय हनुमान कामन या संघासमोर 5 षटकामध्ये 60 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील ते पाहूया. जय हनुमान कामन संघ खूपच मजबूत संघ आहे दोन्ही पण. हा सामना जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचणार आहे. अंतिमचा क्वार्टर फायनल मध्ये ना क्वार्टर फायनल कोण आहे बॉलर बॉलर कोण आहे? पेंडी पडायचं काय नाव रे? भालचंद. स्ट्राईकला असेल तो भाया आणि नॉन स्ट्राईकला असेल तर प्रदीप आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येईल तो भाया. प्रथम गोलंदाजी घेऊन येईल तो भालचंद्र. यांची नावं नाही का रे? सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतो तो भालचंद्र. 60 धावांचं लक्ष असेल ते जय हनुमान कामन या संघासमोर. पहिला चेंडूचा सामना करेल भाया. पहिला चेंडू बालचंद यांचा लेग स्पिन केला होता आणि चेंडूला खेळून काढला होता आणि 1 बाउन्स. पहिल्याच चेंडूवर 4 धावा येतात. खूपच सुंदर सुरुवात करतोय तो भाई. पहिल्याच चेंडूवर चौकार. चांगली सुरुवात मानली जाईल कामन संघाची. पहिल्याच चेंडूवर 4 धावा. 1 बाउन्स 4. पहिल्याच चेंडूवर 4 धावा आल्यानंतर खूपच कॉन्फिडन्स लेवल भायांचा वाढलेला असेल. 60 धावांचं लक्ष आहे. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन भालचंद पुन्हा एकदा भाया यांच्यासाठी. पहिला चेंडूवर मोठा फटका येतोय. 4 धावा. खूपच सुंदर सुरुवात मानता येईल कामन या संघाची. पुन्हा एकदा भालचंद आपल्या संघातील दुसरा चेंडू घेऊन षटकातील फुलटॉस चेंडू. बॅटची लिडिंग एज लागते. चेंडू मागे जातोय. 1 धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. चांगली सुरुवात मानता येईल कामन या संघाची. प्रथम स्ट्राईकला येतोय तो प्रदीप म्हात्रे. सामना करेल
भालचंद यांची गोलंदाजीचा. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल तो भालचंद्र प्रदीप यांच्यासाठी. पुन्हा एकदा भालचंद टू प्रदीप. सुंदर चेंडू, लेग बायचा इशारा अंपायरचा. एक धाव पूर्ण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता नागेश यांनी. एकच धाव मिळेल. एक धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. लेग बायचा इशारा अंपायरचा. 3 चेंडू 6 धावा. आपल्या षटकात चौथा चेंडू घेऊन जाईल तो भालचंद्र भाया यांच्यासाठी. सोडून दिला होता चेंडू आणि वाईटचा इशारा अंपायर. एक्स्ट्रा रनाने संघाची धावसंख्या वाढते ती 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 3 चेंडू 7 धावा. चांगली सुरुवात कामण्या संघाची 60 धावांचं लक्ष पूर्ण करताना. पुन्हा एकदा सेम चेंडू टाकला होता आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. वाईटच्या रूपाने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ. 8 धावसंख्या होताना लगातारचे 2 चेंडू दोन्ही वाईट टाकलेले आहेत भालचंद्र यांनी. पुन्हा एकदा भालचंद आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन. शॉर्ट चेंडू होता. ऑफ साईडला क्लिक केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडूंना. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 4 चेंडू 9 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये किती धावा येतील पाहूया. 10 रनांची सरासरी आहे आणि 9 रन झालेले आहेत कामण्या संघाचे. आपल्या षटकातील 5वा चेंडू भालचंद यांचा. सामना करेल तो प्रदीप. अजूनपर्यंत आपलं खातं खोललेलं नाही प्रदीप यांनी. फुलटॉस चेंडू आणि करारा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि पुरेपूर समाचार घेतलाय प्रदीप यांनी. चेंडूला फेकून दिलाय लेग साईड या ठिकाणी आणि 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. अजूनही शेवटचा चेंडू षटकातील बाकी असेल. षटकारांनी खातं करतोय तो प्रदीप म्हात्रे. खूपच सुंदर शॉट मानता येईल. 15 वर जाऊन पोहोचते ती धावसंख्या. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असेल. खूपच सुंदर सुरुवात झालेली आहे कामण्या संघाची. 25 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असेल ती सामना जिंकण्यासाठी कामण्या संघाला. शेवटचा चेंडू भालचंद्र यांचा. पुन्हा एकदा फुलटॉस आणि इस बार हवा में खेल दिया और गेंद जाएगा आउट ऑफ द पार. चेंडू के षटकार. लगातार के 2 चेंडू में 2 षटकार. जबरदस्त बल्लेबाजी होती हुई यहाँ पे प्रदीप द्वारा. 2 गेंद में 2 6 मारते हुए और स्कोर जाके पहुंच चुका है यहाँ पे 21 रनों पे. पहिल्या षटकात 21 धावा मोजतोय तो भालचंद्र. खूपच मोठं षटक मानता येईल कामण्या संघासाठी. 21 धावा खूप महागडं षटक मानता येईल. 60 धावांचं लक्ष असताना पहिल्याच षटकात 21 धावा मोजतोय तो भालचंद्र. लगातार 2 चेंडू दोन्ही फुलटॉस आणि दोन्ही चेंडूवर 2 षटकार लगातार. खूप सुंदर फलंदाजी प्रदीप म्हात्रे यांची. आणि दुसरं आणि वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येईल ते नरेश माली. खूपच सुंदर फलंदाजी इथे होताना दिसत आहे जय हनुमान कामण्या संघाची. नरेश आपल्या षटकातील पहिला चेंडू भाया यांच्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा झालेल्या आहेत. नरेश पुन्हा एकदा पहिलाच चेंडू आपल्या षटकातील. सुरेख फटका. चेंडू खेळून काढला होता ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या कोशिश आणि 2 धावा पूर्ण. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. खूपच सुंदर शॉट होता भायांचा.
पुन्हा एकदा नरेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन भैया यांच्याकडे हवेमध्ये केला काय कुठे आला आणि सुरेख झेल खूपच सुरेख झेल टिपला जातो तो भालचंद यांच्याकडून जबरदस्त झेल टिपला गेला आणि पहिला धक्का बसतोय तो जय हनुमान कामन या संघाला भैया यांच्या रूपात दुसऱ्याच चेंडूवर सफलता मिळते ती नरेश यांना धावसंख्या 23 वर जाऊन थांबलेली आहे खूपच सुरेख झेल होता पाहू शकता तुम्ही लाईव्ह मध्ये पुन्हा पुन्हा बघायला असा झेल टिपलेला आहे तो बालचंद्र यांनी भयांची जागा सांभाळण्यासाठी येतो तो आता जितू पाटील खूपच सुरेख फटका होता पण सुरेख झेल टिपला गेला तिथे आणि अशा तऱ्हेने पहिला धक्का बसलाय तो जय हनुमान कामन संघाला 22 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष असेल अजूनपर्यंत सामना जिंकण्यासाठी जय हनुमान कामन या संघाला 22 चेंडू 37 धावा आता प्रथम स्ट्राईकला येतो ते जितू भैयांची जागा सांभाळण्यासाठी जितू येत आहेत एक लेफ्ट हँड केला तर दुसरा लेफ्ट हँड आतमध्ये येताना दिसत आहे दुसऱ्याच चेंडूवर सफलता मिळते ती नरेश यांना खूपच सुंदर झेल घेतला होता भालचंद यांनी आपल्या षटकात तिसरा चेंडू घेऊन नरेश जितू यांच्यासाठी सुरेख फटका आणि चेंडू जाईल 1 बाउन्स 4 रन खूपच सुंदर फटका मारला आहे ते जितू यांनी 4 रनांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर 27 या धावसंख्येवर 27 या धावसंख्येवर 37 पाहिजे होतं ना तिथं बघितलं म्हणजे 37 पुन्हा एकदा नरेश आपल्या षटकात चौथा चेंडू घेऊन जितू यांच्याकडे शॉर्ट चेंडू आणि काही समजलं नाही जितू यांना लेग बायचे अपील केले होते आणि बॉल जरा वरती असल्या कारणाने नाबाद इशारा अंपायर यांचा 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर पुन्हा एकदा नरेश तू जितू सोडून दिला होता चेंडू आणि वाईटचा इशारा येतो अंपायरच्या कडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28 या धावसंख्येवर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 धावांवर पुन्हा एकदा नरेश तू जितू खूपच सुंदर चेंडू आणि बॅटची लिडिंग एज आणि झेल टिपला जातोय आणि जितूवर का मोठा आदरा बसतोय तो जय हनुमान कामन या संघाला दुसरी विकेट मिळते ती नरेश यांना धावसंख्या 28 वर थांबलेली आहे शेवटचा चेंडू असेल या षटकातील एकोणीस चेंडू आणि 32 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी जितू यांची जागा सांभाळण्यासाठी तिसरा लेफ्टी मैदानात येताना दिसत आहे रवी नाईक शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील खूपच सुंदर गोलंदाजी हाताळली आहे पहिल्या षटकामध्ये 21 धावा भालचंद यांनी दिल्या होत्या परंतु या षटकामध्ये खूपच सुंदर गोलंदाजी नरेश यांच्याकडून 2 विकेट घेतलेल्या आहेत आतापर्यंत शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि स्ट्राईकला असेल तो रवी आणि चांगला शॉट लेग साईडला खेळून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे नरेश द्वारा एकच रनाने थांबवावं लागेल 1 रनाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती
29 या धावसंख्येवर षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. 7 धावांचा लक्ष पूर्ण करत असताना 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल ती जय हनुमान कामन या संघाला. नाही गणेश नाही. रोहिदास माली येतोय तिसरा आणि आपलं स्वतःचं पहिलं षटक आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय तो रोहिदास माली. सामना करेल तो रवी. फुलटॉस चेंडू होता फेकून दिला लेग साईडला आणि खराब क्षेत्ररक्षण तिथे भालचंदकडून. त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं होतं खूपच सुंदर झेल घेतला होता भालचंद यांनी, पण आता मात्र खराब क्षेत्ररक्षण होताना दिसत आहे आणि खराब क्षेत्ररक्षणाने 4 धावा मोजाव्या लागतील त्या भेंडीपाडा संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवर. रोहिदासांच्या पहिल्याच चेंडूवर 4 धावा मोजाव्या लागल्या त्या रोहिदासांना. खूपच खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा रोहिदास आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन रवी यांच्यासाठी शॉर्ट चेंडू सोडून दिलेला होता. काय झालं तिकडे पाहूया आणि एसटी रस्त्याची चप्पल कामगिरी पाहूया आणि एसटी रुपयाने गडी बाद होतोय. मोठा आदरा बसतो रवी यांना आणि वाईटचा इशारा येतो अंपायर कडून आणि रनआउटच्या रुपयाने वाईट पण पकडतो ना. वाईट पण पकडतो ना. धावसंख्या 34 या धावसंख्येवर जाऊन पोचलेली आहे. खूपच चप्पल एसटी रक्षक नागेश. खूपच सुंदर एसटी रक्षक केलेला आहे नागेश यांनी आणि रवी सारखा मोठा आदरा बसलाय तो कामन या संघाला. 3 विकेट गेलेल्या आहेत कामन या संघाच्या आणि रवी यांची जागा भरून काढण्यासाठी आता येतोय तो जयेश विरारकर. वाईट होता आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येवर. एकच चेंडू झालेला आहे रोहिदास यांचा. षटकातील दुसरा चेंडू. सामना करायला तो जयेश विरारकर. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाईल तो जयेश यांच्यासाठी. रोहिदास खूपच सुंदर चेंडू आणि स्टंप वरून आला होता चेंडू. डॉट चेंडू. चांगली लेंथ आणि लाईन वर गोलंदाजी करताना दिसतोय रोहिदास. रोहिदास माली. धावसंख्या 34 या धावसंख्येवर थांबलेले. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन रोहिदास माली. पुन्हा यांना सेम चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं पण चेंडूला लास्ट स्टेप मध्ये पायाने उडून दिला होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यांची कोशिश आणि 2 धावा पूर्ण करताना जयेश आणि प्रदीप. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं पण एन टायमाला त्यांच्या हातून चेंडू निसटला आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या होत्या जयेश आणि प्रदीप यांनी. पुन्हा एकदा रोहिदास आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन. खूपच सुरेख फटका. करारा शॉट आणि गेंद हवेमध्ये आणि 6 धावांसाठी षटकार. खूपच लांबत लांब षटकार मारलेला आहे जयेश विरारकर यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवर. खूपच मोठा षटकार जयेश यांच्याकडून आलेला आहे. किती बॉल झाले रे? 4 चेंडू झालेले आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी जय हनुमान कामन या संघाला. पुन्हा एकदा रोहिदास आपल्या षटकातील 5वा चेंडू आणि खूपच बाहेर चेंडू हाताळला होता आणि चेंडू वाईटचा इशारा आणि वाईट आणि 4 आणि 5 धावा अवांतरच्या रूपाने मिळतात त्या कामन या संघाला. खूपच खराब चेंडू हाताळला होता रोहिदास यांनी. 47 धावसंख्येवर जाऊन पोहोचतो तो कामन संघ. 13 धावांची गरज असेल उर्वरित 14 चेंडू मध्ये 13 धावा.
आणि पुन्हा एकदा इस बार करारा पार, गेंद एकदा आउट ऑफ द पार, 6 रनों के लिए षटकार। जयेश के बैट में से लगातार दूसरा षटकार आते हुए 7 धावांची गरज असेल आता। 7च ना रे? किती रन झालं? 53 धावा झालेल्या आहेत। 7 धावा पाहिजे जिंकण्यासाठी। खूपच महागडे षटक मानलं जाईल रोहिदास यांचं। शेवटचा चेंडू बाकी असेल। 13 चेंडू आणि 7 धावांची गरज। फुलटॉस चेंडू आणि नो चेंडूचा इशारा येतो अंपायर कडून। 1 चेंडू धावून पूर्ण, 1 रन पूर्ण, दुसऱ्यांचा प्रयत्न नाही केलेला आहे, 1च रन मिळेल। आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसरी धाव पूर्ण करताना दिसत आहेत। नो प्लस 2 धावा, 3 धावा भेटतील। 3 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 या धावसंख्येवर। 4 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी जय हनुमान कामन या संघाला। फ्री हिटचा चेंडू, शॉर्ट चेंडू, फ्री हिट चेंडू आहे आणि हवेमध्ये 1 धाव पूर्ण। जेल सुटतो नागे यांच्याकडून। फ्री हिट चेंडू होता, जेल घेतला असता तरी नॉट आउट असता। षटकाची समाप्ती होते, षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 या धावसंख्येवर। 3 धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी जय हनुमान कामन या संघाला। लगातार 2 षटकार मारून प्रदीप नॉन स्ट्राईकला होता आणि तो नॉन स्ट्राईकलाच राहिलेला आहे। हॅट्रिकची संधी आलीच नाही अजूनपर्यंत मारण्यासाठी। 12 चेंडू, 3 धावांची गरज। आई चौंडाई नागला संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले, तर यंगस्टर मोरीगाव मास्टर यांना क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे। 12 चेंडू, 3 धावांची गरज। खूपच महागडे षटक रोहिदास यांच्याकडून। चौथं षटक घेऊन येतोय तो गणेश महाली। गणेश कोटावले 12वा खेळाडू कोण दिला नाही म्हणून असे। पहिला चेंडू घेऊन गणेश कोटावले जयेश संचारडी। रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही आणि डॉट चेंडू। चांगला प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅट यांच्यात काही संपर्क झाला नाही। पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जयेश यांच्यासाठी पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सेम पोझिशन आणि डॉट चेंडू। लगातारचे 2 चेंडू, 2 डॉट। पुन्हा एकदा गणेश टू जयेश। हवेमध्ये केलेला चेंडू आणि पाहूया रोहित माळी जेल खाली आणि जेल टिपतोय आणि गडी बाद होतोय तो जयेश विरारकर। 2 चेंडू रिव्हर्स केले आणि तिसरा हवेमध्ये खेळून गडी बाद होतोय। 9 चेंडू आणि 3 धावांची गरज। आणि जयेश यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो हरेश कडव। चाय झालेला आहे, कोणाला चाय प्यायचा असेल त्यांनी इकडे येऊन चाय घ्यायचा आहे। पुन्हा एकदा लगातार 4था चेंडू डॉट करतोय गणेश कोटावले आणि लगातार 5वा चेंडू डॉट केला तर हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते गणेश कोटावले यांना। आणि हवेमध्ये चेंडू पाहूया पुन्हा एकदा झेल टिपतोय का आणि जी चुकी रवी नाईक यांनी केली होती ती चुकी प्रभाकर करणार नाही आणि गणेश कोटावले यांना 5 बॉलमध्ये 5 चेंडू डॉटचे 1000 रुपये भेटतील। संध्याकाळ सुटलेली आहे त्यांची आजची। 5-6 जणांचं काम केलेलं आहे त्यांनी आता 1000 रुपये कमवून।
हरीश यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय संजय म्हात्रे. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. चायची सोय झालेली आहे, तर चाय कोणाला घ्यायचा असेल तर इकडे येऊन घ्यायचं आहे. षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल जयूदा. जयू म्हात्रे. पाहूया आणि मेडन ओव्हर आजच्या दिवसातील प्रथमच मेडन ओव्हर हाताळली होती गणेश कोटावले यांनी. दुसरी पहिली कोणी हाताळलेली? दुसरी मेडन ओव्हर आजच्या दिवसामध्ये. 3 धावांची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. 12 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना गणेश कोटावले यांचा षटक खूपच निर्णायक षटक असू शकते. 6 चेंडू आणि 3 धावा. दीपक जाधव यांनी हाताळली होती प्रथम पहिल्या मॅच मध्ये मेडन विकेटवर, आणि इथे दुसरा फलंदाज ठरतोय तो मेडन ओव्हर टाकणारा गणेश कोटावले. 6 चेंडू आणि 3 धावा. खूपच अटीतटीचा सामना. लगातार 2 षटकार मारून प्रदीप म्हात्रे नॉन स्ट्राईकला उभे होते. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 2 षटकार मारले होते आणि लगातार 3 षटकार नॉन स्ट्राईकला उभे होते. आता पाहूया 6 चेंडू आणि 3 धावाची गरज असताना हॅट्रिक पूर्ण करतील का आपली? शेवटचं षटक घेऊन येतो तो वसंत. सामना करायला प्रदीप म्हात्रे. सोडून दिला होता चेंडूला आणि नोचा इशारा येतोय अंपायर द्वारा आणि ब्रीट असेल पुढील चेंडू. लाईनच्या बाहेर टाकला होता वसंत यांनी चेंडू. फ्रीट असेल. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. हॅट्रिक साठी चान्स आहे प्रदीप म्हात्रे यांना. हॅट्रिक पूर्ण करतील का पाहूया आपण. फ्रीट चेंडू वसंत यांचा प्रदीप यांच्याकडे आणि फ्रीट आहे आणि झेल सुटतो. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. अशा तऱ्हेने सामना विजय होतोय तो जय हनुमान कामन संघ. उद्याला काय याच्या पोचली का सुपर 4 फायनल मध्ये पोचली. फायनल मध्ये फायनल मध्ये पोचली. फायनल मध्ये कशी काय? अरे मग फायनल मध्ये पोचली. फायनल मध्ये पोहोचतोय तो जय हनुमान कामन संघ.